स्वस्त या देशात सांगा ना मला, डाळीचा भाव काय? बघा, मी जे बोलते ना ते दरवेळी 6 महिन्यांनी खरं येतं की नाही. मी कांद्याच्या बद्दल बोलले होते की नाही, झाला की नाही कांद्याचा प्रॉब्लेम. दुधाबद्दल मी किती दिवस बोलतेय, तुमच्याशीच बोलते. त्याच्यानंतर दुष्काळाबद्दल मी बोलले होते की नाही. तुम्ही फक्त माझा ट्विटर हँडलचा ट्रॅक रेकॉर्ड बघा. मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते, कारण का माझ्या त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहेत. किती आमदारांचे तुम्हाला फोन आले समोरच्या गटातनं आणि किती तुम्ही शुभेच्छा इनकमिंगला फिल्टर लागणार का सरसकट? बघा, शुभेच्छांना आपल्या संस्कृतीत कधीच नाही म्हणायचं. त्यामुळे एखादा प्रेमाने आपल्याला शुभेच्छा देत असेल तर आपण अतिशय विनम्रपणे त्या द्यायच्या. मी तुम्हाला नेहमी सांगते, माझं पोट खूप मोठं आहे. जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याची ही सीट आली असती आणि दिंडोरीलाही मतं घेतली. त्याच्यामुळे हा रडीचा डाव आहे. काय पाटील तारामती देऊन सुट्टीवालू सांगितलं आम्हाला शरद पवारांचा पराभव पाहिजे, परंतु असं काय झालं काय सांगाल? रामकृष्ण हरी. राज्यामध्ये मराठा समाजाचा जो पॅटर्न आहे तो पाहायला मिळालेला आहे. जवळपास 26 उमेदवार हे थोडक्यामध्ये विजयी झालेले आहेत. त्याला मराठा समाजाचा पाठिंबा आहे असं एक बीडमधलं आपण उदाहरण पाहिलेलं आहे. तर यावर काय मला असं वाटतं, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही तुम्ही कधीही जाऊन जर लोकांच्या बसला, महागाई हा प्रचंड मोठा विषय, बेरोजगारी प्रचंड मोठा आणि भ्रष्टाचाराला लोक कंटाळले. तुम्ही जर कधी तुम्ही पण जाऊन लोकांना भेटता, तुम्ही सर्वे करून बघा. महाराष्ट्रात फक्त बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि दुष्काळाकडे केलेलं या सरकारचं प्रशासनच नाही आहे या राज्यात. हे मी किती महिने तुम्हाला म्हणते. सगळे हायपोथेटिकल क्वेश्चन्स कशाला? दादा समजा उद्या इकडे आले तर त्यांना परत घेणार, माफी देणार, काय बघा? तुम्हाला सांगू, आता दुष्काळाशिवाय माझ्यासमोर दुसरं काहीही नाही. महाराष्ट्रातला दुष्काळ, बारामती लोकसभा मतदारसंघातला दुष्काळ हे सगळ्यात मोठं आमच्या, म्हणून आम्ही आजपासूनच त्या कामाला. मराठी झाले का सगळे? मराठी संपले. महिला खासदाराचं प्रमाण घटलंय. महाराष्ट्रात 7 महिला खासदार निवडून आले. देशातलं प्रमाण कमी करा. मला असं वाटतं, जे बिल, महिला आरक्षणाचं बिल जे या सरकारने आणलं होतं ना स्पेशल सेशन करून, तो चेक होता, आमचं नाव होतं, सही होती, पण त्याच्यावर तारीखच नव्हती. त्याच्याचमुळे आम्ही महिला आरक्षणाचं बिल सातत्याने मागतोय. त्यामुळे तो जो जुमला केला होता ना मागच्या सेशनमध्ये, आता ते वास्तव करावं आणि आमचं सरकार आलं तर आम्ही लगेचच करू. शहरामध्ये रवींद्र दंगेकरांच्या कॅम्पेनमध्ये तुम्ही सहभागी झाला होता, ते बरेच फरकाने पराभूत झाले, काय सांगा? कसं आहे, आमची सीट खूप उशिरा अनाऊन्स झाली. दंगेकरजी हे अतिशय उत्तम लोकप्रतिनिधी आहेत की अशा गोष्टी होत असतात इलेक्शनमध्ये, आणि जे आधी तयारी करत होते त्यांना खूप जास्त वेळ मिळाला. आमचा त्या मानाने कॅन्डिडेट खूप, पण त्यांनी खूप चांगली फाईट दिली आणि चांगले लोकप्रतिनिधी म्हणून ते जरूर दिल्लीला आले असते. पण दंगेकरांबद्दल एक मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छिते की इलेक्शन झाल्यावरही जी घटना, जी चुकीची घटना पुण्यामध्ये झाली, त्या बाबतीत ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांच्या बरोबर दंगेकरजी उभे राहिले, ही एक खूप कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे हिट अँड रनच्या केसमध्ये जर दंगेकरजी उतरले नसते तर कदाचित त्या 2 युवक आणि युवतींवर अन्याय झाला. माझ्या वाचण्यात काय आलेलं नाही, त्यांनाच प्रश्न विचारा. मला माहिती नाही, आता पक्षाची मीटिंग होईल, मला एक खरंच माहिती नाही तुम्ही काय.
नाही पण आता का त्यांना असं म्हणावं लागलं की मला याचा फोन आला, हा सगळा प्रवास कसा होता? ठीक है ना, ठीक है यार, राजनीति में ऐसा होता है. आपण मला असं वाटतं जेव्हा कल आपल्या बाजूने येतो ना, आपण थोडी विनम्रता दाखवावी. लोकांनी जी जबाबदारी दिली आहे, मला असं वाटतं ही वेळ आलेली आहे की खूप तुतुमेमे या राज्यात झालेलं आहे. मी एक प्रस्ताव ठेवते की महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची जबाबदारी मी सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून घेते की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे अनेक वर्ष सगळ्यांनी पाळलं होतं, आपण सगळे मिळून पाळलं. सुनेत्रा वहिनींचा तुम्हाला माझ्या वहिनी या माझ्या मोठ्या वहिनी आहेत, वयानी आणि पदानी आणि नात्यानी त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. त्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेमच राहील. आणि वहिनी पार्थ आणि जय आणि पार्थी मला माझ्या मुलांसाठी कसा रोहित आहे. बघूया ना, आता आधी तर दुष्काळ ना बाबा, आधी दुष्काळाची चिंता करूया. बारामतीत फार मोठा दुष्काळ आहे. सगळे हिंदी झाले का, मराठी झालं का? कल इंडिया अलायंस की मीटिंग बहुत अच्छी हुई. हर नेता जो बहुत पूरी ताकत से लड़े, बहुतों की पार्टियां तोड़ी गई, घर तोड़े गए. इसके बाद भी जिस तरह हर राज्य में जो मतदार है जिस तरह हमारे साथ खड़ा रहा और कार्यकर्ता जिस तरह लड़े हैं, हम सबके लिए बहुत ये अभिमान की और आनंद की है हमारा ये सब वातावरण. मीटिंग बहुत अच्छे वातावरण में हुई और हम सब ने निर्णय लिया है. और कल जो हमारा डिसीजन था वो खड़गे जी ने कल की प्रेस में बोल दिया है. हम देखेंगे कैसे कैसे आगे सरकार बनाने का दावा करेंगे आप? ये देश संविधान से चलता है, तो संविधान से प्रेसिडेंट ऑफ इंडिया जिसको पहले बुलाएंगे. तर नमस्कार मित्रांनो, मी घेऊन आलेलो आहे खासदार सुप्रिया सुळे यांचे मनोगत. आणि ते बोलत होते त्यांच्या निजामध्ये की खासदार झाले मी आणि आता शेतकरी सरसकट कर्जमाफी. आणि सुप्रिया सुळे ह्या खासदार झाल्यामुळे यांनी एक शेतकऱ्यांसाठी वाक्य बोलले होते. आणि त्या बोलत होत्या की अड मोडायला पाप यासारखं केलेलं आहे सरकारने, कंबर मोडण्यासारखं काम केलेलं आहे या सरकारने. याच्या विरोधात माझी लढाई आहे. दुधाचा भाव आत्ता कुठे गेला, असे सिलेंडरचा भाव कुठे गेला, असे काय स्वस्त आहे या देशात असं सांगत त्यांना मला डाळीचा भाव सांगा म्हणत. आणि हे बघा, मी जे बोलते ना दर 6 महिन्याला खरं होते का नाही का? मी कांद्याच्या बद्दल बोलले होते, खरं होतं का नाही का? मी कांद्याच्या बद्दल बोलले होते आणि का नाही झालं? या मी दुधाबद्दल बोलले आणि किती दिवस बोलले, तुमच्याशी बोलले आणि दुसऱ्या दुष्काळाबद्दल बोललेली होती, पण नाही माझा ट्रॅक हा. मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते, कारण माझ्याकडून खूप काही अपेक्षा आहे, शुभेच्छा आणि सांस्कृतिक काही नाही म्हणायचं नाही, कारण एखादा प्रेमाने आपल्याला शुभेच्छा देत असेल तर त्या आपण घेतल्याच पाहिजे असं ते सांगत होते. आपली संस्कृतीमध्ये त्या शुभेच्छाला नाकारणे हा आपली संस्कृती नाही आहे. असे एखाद्याने प्रेमाने आपल्याला शुभेच्छा देत असेल तर आपण त्या अतिशय नम्रपणे स्वीकारल्या पाहिजेत. आणि मी स्वीकारले. तुम्हाला नेहमी सांगते, माझं पोट खूप मोठं आहे. त्या हसल्या त्यावरती आणि बोलत होते की जर विपाणी नसती तर साताऱ्याची आमची सीट आली
आली नसती. दिंडोरीलाही मतं भेटली आणि त्या बोलल्या की माझ्या मागे बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि तुम्ही कधीही कुठे जाऊन 4 साल लोकांमध्ये पण असा प्रचंड मोठा विषय आहे. भ्रष्टाचार बेरोजगारी हा प्रचंड मोठा आहे. लोक कंटाळले आणि बोलत सुप्रिया सुळे यांनी आपले मनोगत व्यक्त केली आणि विरोधी पार्टीला पण सांगितले आणि आपल्या मनोगतामध्ये त्यांनी सांगितले शेतकऱ्यांसाठी दुधाचे भाव, कापसाचे भाव, सोयाबीनचे भाव हे आपण वाढवणार आहोत. त्या मागच्या भाषणामध्ये त्यांनी बोलले पण तसं काही करून दाखवलेलं नाही. पण आपण यावेळेस सर्व प्रकारे शेतकऱ्यांकडे लक्ष देणार आहोत आणि दुधाचा भाव आणि ते सांगत होते मी जे बोलते ते करून दाखवते आणि आपण बोललेलो होतो दुधाचा भाव तर ते पण आपण बोललो आणि बाकी पण महागाई त्यावर पण त्यांनी बोलले की भारतामध्ये कोणती गोष्ट अशी आहे की ती स्वस्त आहे. सर्व प्रकारे त्यांनी देश लुटायचं काम चालू केलेलं आहे असं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगत मीडिया पुढे मांडल्या आणि शेतकऱ्यांच्या बाजूही मांडल्या. अशा प्रकारे त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. तर आपण अशाच न्यूज आपल्या चॅनलवर आणत राहतो. त्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा आणि लाईक, कमेंट, शेअर करा कारण जेणेकरून आपल्यापर्यंत सर्व प्रकारच्या न्यूज पोहोचतील.